नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे मित्रांनो. बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये सध्या ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असून विशेष करून बघू शकतो की कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीवादळ राज्याकडे सरकत असून येत्या 24 तासात राज्यात काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज रात्री व उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे जोरदार ते मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस. त्या अगोदर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, बघू शकतो की कमी दाबाचे क्षेत्र आहे त्या ठिकाणी सांगली, सातारा, पणजी या परिसरावर स्थिर झाल्यामुळे राज्यातील अनेक भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पणजीला येत्या 24 तासात अति जोरदार ते मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. इकडे विदर्भात त्या ठिकाणी हलका ते मध्यम मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बघू शकतो की बऱ्याचशा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर या परिसरात अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. नगर, पुणे, नाशिक, इगतपुरी या पट्ट्यांना देखील जोरदार पाऊस, कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, रायगड या परिसरात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तसेच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र आपण बघू शकतो की त्या ठिकाणी महाराष्ट्राकडे सरकत असल्यामुळे चक्रीवादळ त्या ठिकाणी महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. धन्यवाद.